15 दिवस काय पिंजरे येत नाही इथं? मग 2 मिनिटं हा विषय ना साहेब, इतका पिंजरे नाही का अधिकाऱ्यांक? तर शासनाचं नाही वस्तू द्या. तुम्ही सांगा काय करायचं याच्यावर. इथंच बसायचं आपण आता. तुम्ही सांगा ती गोष्ट आपण मान्य करू. गोदाड्या गाड्या आणल्या तिथं बसू. खाऊ दे खाल्लं आपल्याला वाघाने आता. आम्ही तुम्ही बाईट घेतली ना, तुम्ही बाईट घेऊन वनमंत्र्यांना पाठवा. तुम्ही मुक्कामी थांबून बघा इथं. आमचं म्हणणं काय माहिती का, आमच्या गावात फॉरेस्ट झाल्यासारखं झालंय साहेब. दररोज गावात गल्लीने बिबटे फिरतायत, रात्रीचं फिरतायत फक्त ते. दिवसेंदिवस गंभीर होत असून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू होत आहेत. त्या अनुषंगाने श्री प्रकाश पोपट लामखळे यांनी मंगरूळ या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या खालीलप्रमाणे मागण्या आहेत. बिबट हा वन्य प्राणी असून त्याचा नैसर्गिक अधिवास जंगल आहे. आपल्या भागात पकडलेले बिबटे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच शासनाने जाहीर केलेल्या संरक्षित व्याघ्र प्रकल्पांमध्ये मुक्त अधिवासात सोडण्यात यावे. जे बिबटे नैसर्गिक अधिवासात सोडताना त्या बिबट्यास रेडिओ कॉलर लावण्यात यावे, जेणेकरून बिबट्या ज्या परिसरात वावरत आहे त्याची संपूर्ण माहिती गोळा करता येईल व या माहितीच्या आधारे बिबट्याचे पुनर्वसन करण्यासंदर्भात शासन दरबारी सुसूत्रता येईल. शेळी किंवा लहान वासरू यासाठी 15,000 रुपये भरपाई देणे, जखमी व्यक्तींना शासनाकडून संपूर्ण दवाखाना खर्च देणे, तसेच गंभीर जखमी प्रकरणात 5 लाखापर्यंत मदत द्यावी. माणिकडोह बिबट निवारा केंद्राची क्षमता वाढवणे व त्यानंतर त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करणे, पिंजऱ्याची क्षमता वाढवणे. वरील सर्व मुद्दे मी आज रोजी मान्य करत आहे. यावर लवकरात लवकर कार्यवाही होईल. तसेच जे मुद्दे शासन स्तरावर आहेत ते त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवून 1 महिन्याच्या आत याबाबत कारवाई करण्यात येईल. आहे ते त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवून 1 महिन्याच्या आत अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच ए सिस्टीम अति संवेदनशील घरांना किंवा वस्त्यांना देण्यात यावी तात्काळ. व हे उपोषण वनमंत्र्यांबरोबर वन अधिकारी यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेनंतर समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा याच ठिकाणी हे आमरण उपोषण पुन्हा कोणत्याही परवानगीशिवाय पुन्हा लेखी आश्वासन मिळेपर्यंत सुरू ठेवण्यात येईल. या अटीवर हे आजचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे. आता स्थगित करा, आता सगळे समोर होते, मग परत आपण तुम्हाला हेच मी एक लेटर तुमचं खाली येता का, उद्या टाका, तारीख आणि वेळ टाका. बैठकीची तारीख हो नाही नाही, बैठकीचं ते कन्फर्मेशन नाही, वरून कन्फर्मेशन आल्यावर 15 दिवस पुढल्या हप्त्यात या प्रश्नावर आपण वनमंत्री आंदोलन